त्याने तुम्ही आपल्या प्रत्येक गावात आमच्या माधुगिरी भावाने एक एक रत्न दिले. बघा ना किती गोड काम करताय, किती धर्माचं कार्य करताय. आता मी देऊळगाव राजाला थोडं थांबलो होतो. आले का नाही काय माहिती, गेले ते वाटतं. सागर ते सगळे गेले. आलेले कुठं गेले ते? पाठीमागं असतील कुठंतरी बसेल. हां, ते आई होती त्यांच्या. सांगितलं बाळा दर्शन घे. त्या मुलाने दर्शन घेतलं. आई घेतलं ना का दर्शन म्हणे. त्याने तरी परत आईने विचारलं दर्शन घेतलं म्हणे. हो ना घेतलं ना का आई दर्शन. म्हणजे आईचं बघा कसं लक्ष राहतं. घे ना बाबाचं दर्शन. काही काही मुलांना सांगावं लागत नाही, काही काहीला सांगावं लागतं ना, बरोबर आहे का नाही. पण त्या मुलाने अगोदरच दर्शन घेतलं होतं. किती हे बघा, तुम्हाला सांगायचं हे आहे की ज्या वेळेस जिजामाता समोर यायच्या असे, त्याच वेळेस आमचे राजे दोन्ही गुडघे टेकून आईला नमस्कार करत होते, मुजरा करत होते. लक्षात राहा, माणसाला मोठं व्हायचं असलं ना त्याने वाकायचं शिकलं पाहिजे. काय झालं पाहिजे? वडिलांचा आदर जो करतो आणि ज्यांना नमस्कार जो करतो तो छत्रपती शिवरायांसारखा मोठा आदर्श होतोय. लक्षात राहा. म्हणून आपल्याला एक आदर्श मुलगा बनायचा असेल तर सर्वप्रथम जिथं वाकायचं ते स्थान फक्त आपले आई वडील आहे. कोण आहे? कोण आहे? आपले आई वडील. नंतर आपल्याकडं आपण म्हणतो ना, पहिल्यांदा कोण आहे? मातृदेव भव. कोणाला मान दिला? आईला मान दिला. मग पितृदेव भव, मग वडिलाला नमस्कार, मग आचार्य गादीला नमस्कार आणि मग देवाला नमस्कार. परंपरा कशी आहे? घरातून निघताना आईवडिलाला नमस्कार. गणपती बाप्पाला जर एवढं मोठं महान स्थान मिळालं असेल तर ते आईवडील आहे. लक्षात राहा. दर्शन शिवमहापुराण असं सुरुवात होते आहे. शिव शिव अक्षर दोन, जो भजे रात्रंदिन, धन्य तयाचा संसार.